यावेळेस आपण प्रार्थना करू. त्याबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा आमच्या हृदयाची भेट घेऊन आम्हा प्रत्येकाला सत्य आज प्रगट कर आणि आम्हाला चांगलं शिक्षण जे मिळत आहे ते आम्ही धरून राहावं, धरून ठेवावं, त्याला बिलगून राहावं म्हणून तू आम्हाला कृपा पुरव प्रभू. आज पुन्हा आम्ही पुढे शिकत असताना तुझी कृपा आम्हाला दे, तुझी शक्तीच्या द्वारे आम्हाला स्पर्श कर पिता, आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने मागतो. तो प्रभूच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊया. आपण 4 कट याविषयी आम्ही बरंच काही ऐकलेलं आहे. तर आपण आता मागच्या आठवड्यामध्ये शिकला असताना की जो देवाचा शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये आला मानवाच्या तारणासाठी आणि मानवाच्या उद्धारासाठी. आणि म्हणून आज आमच्या सर्व मानवाचं आज तारण झालेलं आहे केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे. आणि मग मागच्या आठवड्यामध्ये आम्ही शिकलेलो आहोत वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड. तर या ठिकाणी किंवा नवीन यरुशलेम माता त्याचा मिनिंग आहे, त्याचा अर्थ आहे आम्ही पाहिलं. आणि मग आम्ही पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये जे यरुशलेम माता वाले आपल्या घरामध्ये येतात किंवा मंडळांमध्ये जातात किंवा चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांकडेच ते सुवार्ता सांगायला जातात त्या यरुशलेम माताची. आणि मग त्या लोकांना काय करतात, ते ताटातूट करतात, चांगल्या शिक्षणापासून त्यांना वेगळं करतात, चांगले शिक्षण त्याच्यापासून त्यांना अलिप्त करतात. हे त्यांचा पेशा आहे, यातून आम्हाला समजलं आहे. तर त्यांनी वचनाचा किती गैरअर्थ लावलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. तर आता आम्ही पुढे जाणार आहोत त्याच्यामध्ये आणि आम्ही पाहणार आहोत की प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन क्रमांक 17 कडे आपण जाऊया. प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि वचन क्रमांक 17. कारण राजसनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकतील. डोळ्यांचे सर्व म्हणा अश्रू पुसून टाकीन. तर प्रश्न हा आहे की आम्हाला जीवनाचं पाणी देणारा कोण. एक उदाहरण जर तुम्ही आम्ही पाहिलं तर शम्रोनी जी स्त्री आहे, तुम्ही आम्ही पाहिलं की तिच्या जीवनाविषयी आम्ही ऐकलेलं आहे का नाही. आणि येशू ख्रिस्त काय म्हटला की मी जीवन पाण्याचा झरा आहे, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला पुन्हा या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी यावं लागणार नाही. आणि मग आम्ही पाहतो येशू ख्रिस्त हा तारणाविषयी बोलत होता. आणि मग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की आम्हाला देखील जीवनाचे पाणी हवे आहेत किंवा आम्हाला काय पाहिजेत, आत्म्याची जी तहान आहे ती तुमची आणि माझी भागवणारा परमेश्वर पाहिजेत. आत्म्याची तहान भागवणारा आम्हाला परमेश्वर पाहिजेत. की कोण आमच्या आत्म्याची तहान भागवू शकतो, आम्हाला तृप्त करू शकतो. आणि मग या वचनामध्ये पाहतो आम्ही की या वचनानुसार देवाचा कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त लोकांना जिवंत पाण्याकडे नेणार आहे. कुठं नेणार आहे? जिवंत पाण्याकडे. ही भविष्यातल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे आता 2024 चालू आहे आणि उदाहरणार्थ 2030च्या गोष्टी प्रभूने या ठिकाणी संत यहोवानाच्या द्वारे ह्या लिहून ठेवलेला आहे.
की भविष्यामध्ये काय होणार आहे. आणि मग त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकेल. कोणाच्या? मंडळीतल्या लोकांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकेल. वाचा प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्या बरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री, मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. पहा, आता तुम्हाला आणि मला यातून शिकायला काय मिळणार आहे? फार महत्वाचं आहे की ख्रिस्त जो आहे तुमचे आणि माझे सगळ्या जणांचे अश्रू पुसणार आहे. कुठं अश्रू पुसणार आहे असं लिहिलं आहे? स्वर्गामध्ये. म्हणा सगळेजण, स्वर्गामध्ये. आता एक वचन तुम्ही आणि मी पाहतो, यौवान 16वा अध्याय आणि 20 वचन. असं म्हटलं आहे, तुमचे दुःख आनंदात बदलेल. है ना? बरेच पॉम्पलेट वरती हे वाचलेलं आहे आपण, तुमचे दुःख आनंदात बदलेल. पण कोणत्या दुःखाविषयी देवाच्या वचनात ही गोष्ट लिहिलेली आहे? जगातले दुःख तुमचे आणि माझे न संपणारे दुःख आहेत. यौवान असं म्हणतो की या जगामध्ये मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला रडणं आहे ना? पीडा आहे, त्रास आहेत, व्याधी आहेत, वेदना आहेत, क्लेश आहेत, दुःख आहे, समस्या आहे, आजार आहे. सर्व गोष्टी या पृथ्वी तलावरती मानवाला आहे. परंतु या वचनाचा अर्थ काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्यांदा पुन्हा येणार आहे आणि त्याच्या लोकांना, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो पुन्हा परत घेऊन जाणार आहे, त्यानंतरच ते दुःख बदलून जाणार आहे. की जसं पृथ्वी तलावरती मनुष्याला दुःख आहे तसं तुम्हाला आणि मला देवानं स्वर्गाच्या राज्यात घेऊन गेल्यानंतर तिथं आम्हाला दुःख नाहीये. म्हणा आमेन. त्रास नाहीये, आम्हाला संकट नाहीये. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला हीच गोष्ट बघायला मिळत आहे, ऐकायला मिळत आहे. आणि मग कोकऱ्याची वधू म्हणजे मंडळी. कोकरा म्हणजे कोण? म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. जुन्या करारामध्ये कोकरा शब्द वापरलेला आहे आणि आपले जे मुसलमान बांधव आहेत त्यांच्यामध्ये देखील हा शब्द वापरलेला आहे. तिथं मेमना शब्द वापरलाय. काय वापरलाय? मेमना. म्हणजे जे ते त्या ठिकाणी काय करतात? कुर्बानी देतात, बली देतात. कुठल्या दिवशी? सणाच्या दिवशी, ईदला. बरोबर आहे. आणि मग तो कोकरा, तो मेमना कोण आहे? जुन्या करारातला प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे अजून पण त्या भावांना, त्या बहिणींना तारणाऱ्याची ओळख झालेली नाही. तर या ठिकाणी लिहिलंय कोकऱ्याची वधू म्हणजे जगातील सगळी मंडळी आली. जे लोक त्याची सेवा, प्रार्थना, आराधना, उपासना करत आहे, ती सर्व मंडळी ही कोकऱ्याची वधू आहे. ती कोणी स्त्री नाही, तर गलतीमधील ख्रिस्ती लोकांना पौल उद्देशून लिहित होता. कारण गलतीमधील लोक चुकीचे शिक्षण पाळीत होते. कसे पाळीत होते? म्हणा चुकीचं शिक्षण पाळीत होते. आता कोकराची वधू आज देवाने आमची काय केली? या जगातून म्हणा निवड केलेली आहे. पहिले त्याचे यहुदी लोक आणि त्यानंतर परराष्ट्रीय लोक जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या पवित्र नावाची सेवा कार्य करतात. या देखील वधूला त्यांनी मंडळी, इंग्लिश मंडळी शब्द वापरलेला आहे आणि हिंदीमध्ये कलिशा शब्द हा वापरलेला आहे. येशू मसीह की. तर तुमच्या आणि माझ्या लक्षात आलं की पौल हे का लिहित आहे? कारण जे ठिकाणची मंडळी आहे, गलती करास या ठिकाणची मंडळी जी आहे
या ठिकाणी लिहिलं आहे, चुकीच्या शिक्षणाला ती बळी पडलेली आहे. चुकीच्या शिक्षणाच्या पाठीमाग ती लागलेली आहे. आणि म्हणून पौलाला या ठिकाणी हे वचन लिहावं लागलं, किंवा पवित्र आत्मा जे काही बोलला त्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी लिहिल्या आहे. पुढे असं या ठिकाणी लिहिलं आहे, गलतीच्या मंडळीमध्ये लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचे, त्याचबरोबर मोशेचे नियमशास्त्र सुद्धा पाळायचे. आलं लक्षात? काय करायचे? येशू ख्रिस्तावर पण विश्वास ठेवायचे, आणि मोशेला परमेश्वराने जे काही नियमशास्त्र दिलंय, पहिले 5 ग्रंथ मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिले, ते 5 ग्रंथावरती देखील त्यांचा काय होता? म्हणा विश्वास होता. सगळेजण म्हणा विश्वास होता. आणि मग या ठिकाणी काय लिहिलं आहे? स्वर्गीय यरुशलेम. इथं काय लिहिलं 21व्या अध्यायामध्ये? स्वर्गीय यरुशलेम. स्वर्गीय यरुशलेम कोण आहे? झांगिलजा ही नाही. स्वर्गीय यरुशलेम म्हणजे देवाने निवडलेले लोक किंवा त्याची मंडळी, त्याची वधू आहेत. आणि तुम्ही आणि मी आणि संपूर्ण जगामध्ये जेवढे ह्या जगामध्ये त्याची भक्ती करणारे लोक आहेत, त्या नवरीला, त्या वधूला त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? नवीन यरुशलेम. काय म्हटलेलं आहे? नवीन यरुशलेम. बघा, गलती करास पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन वाचा 4 मध्ये. म्हणजे जे परमेश्वरानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हाला अभिवचन दिलेले आहेत, ते अभिवचन तो आता पूर्ण करणार आहे. आणि त्याचं 2रं आगमन ज्यावेळेस होणार आहे, त्या भविष्याविषयी या गोष्टी त्याने यौवानाने वर्णन केलेलं आहे. 2रा अध्याय वचन क्रमांक 4, गलती 2:4. आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही, ते तुम्हास गुलामगिरीतून घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. पहा, यामध्ये आपण वाचतो की अनेक खोटे शिक्षक गुप्तपणे शिरतात. ते कधीच मेंढपाळाला विचारून त्या कळपामध्ये किंवा मंडळीच्या घरामध्ये जाणार नाही. माझं एक नेहमी वैशिष्ट्य आहे, कुणी जरी मला प्रार्थनेला बोलवलं, त्यांना हा प्रश्न मी विचारतो, तुम्ही कुठं प्रार्थनेला जातात? तुम्हाला देवाने सेवक कोणते दिलेले आहेत ते पहिलं सांगा. आणि मग त्या सेवकाला तुम्ही विचारलं का की पास्टर गडाख, त्यांना आम्हाला प्रार्थनेसाठी बोलवायचं आहे, येशू प्रभू की त्यांना आम्हाला प्रार्थनेसाठी बोलवायचं आहे, पाळक साहेब तुमची परवानगी द्या आम्हाला. जर ते म्हटले हा, तर मला त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी मोकळीकता आहे. आणि नाहीतरी मग ते देवाचे ज्या ठिकाणी दास आहेत, त्या मंडळीचे अध्यक्ष आहेत, ते देखील आणि मी देखील 2 जण एकत्र येणार. या घरामध्ये भक्ती घ्यायची, प्रार्थना घ्यायची, आराधना घ्यायची. आम्ही 2 जण एकत्र येणार आणि 2 जण मिळून ते स्तुती आराधना घेतील आणि मी देवाचं वचन त्या लोकांना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या वचनाने किंवा मार्गदर्शनाने त्यांना सहाय्य करेल. हालेलुया. पण काही लोकांची काय सवय आहे, आपल्या मेंढपाळाला सोडून द्यायचं आणि मग आपल्या घरांमध्ये सेवकांना बोलून घ्यायचं आणि प्रार्थना करून घ्यायची. हे आपला डिसिजन किंवा हे निर्णय आपला चुकीचा आहे. कारण जो परमेश्वरानं आम्हाला मेंढपाळ दिलेला आहे, त्या मेंढपाळाच्या अधीन राहणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून कोणाकडूनही प्रार्थना करून घेण्याच्या अगोदर आम्हाला विचारा. असल बाबा त्याची लई पॉवरफुली प्रार्थना असल, नाही का, त्याला प्रगटीकरणाचं दान वगैरे 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 सगळं काही असल, अजून काहीतरी तुम्हाला प्रगट करत असल, दाखवत असल, सांगत असल, पण सावधान. जर तुम्ही मंडळीमध्ये आहात, कलेशामध्ये आहात, तर देवाच्या सेवकाला, तुमच्या मेंढपाळाला विचारल्याशिवाय कुठल्याही माणसाला घरामध्ये बोलू नका आणि कोणाकडूनही प्रार्थना करून घेऊ. हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. का या ठिकाणी वचनामध्ये लिहिलं आहे, अनेक खोटे शिक्षक गुप्तपणे शिरले आहेत.
कसे येतात? गुप्तपणे शिरले होते त्या काळामध्ये, आणि आज देखील काय करतात? ते शिरत आहेत. कुठे येत आहेत? विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये. ते लोकांवरती नियमशास्त्राचे बंधन लादत आहे. नियमशास्त्र म्हणजे काय? जुन्या करारामध्ये असं लिहिलं आहे, जुन्या करारामध्ये हे लिहिलं आहे, जुन्या करारामध्ये ते लिहिलेलं आहे, असं तुमच्यावरती, तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमच्यावरती ते दाब टाकणार. बोलो येशू मसीह की. सगळेजण लक्ष द्या. काय टाकणार? दाब टाकणार. दाब टाकल्या म्हणजे तुम्हाला भीती वाटणार की नाही वाटणार? हा, बघा पुढे लिहिलं आहे गलती करा 4 आणि वचन क्रमांक 26 मध्ये काय लिहिले पहा. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. ती आपली माता आहे. बघा या वचनाचा कसा त्यांनी अर्थ जोडलेला आहे. तर या शेवटच्या दिवसांमध्ये आम्हाला सावधान राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी हे उदाहरण मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. हे कोणाविषयी सांगत आहे? तर पौल या ठिकाणी अब्रामाच्या ज्या 2 पत्न्या होत्या आणि 2 पत्न्याची 2 मुलं झालेली आहेत. मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं एकाचं नाव इसाक आणि एकाचं नाव इश्माईल. एक वचन दिलेला पुत्र आणि एक दासी पुत्र. मग पुढे लिहिलं आहे मुलांचे रूपक म्हणून हे उदाहरण देत आहे. यामध्ये गुलामगिरीत जन्मलेले किंवा मानवाच्या स्वतःच्या ताकदीने केलेला प्रयत्न, स्वतंत्रतेमध्ये जन्म घेणे, ते केवळ देवाचे काम आहे. त्याच्याबरोबर तुलना केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की अब्रामाच्या 2 पत्न्या आहे. पहिल्या पत्नीचं नाव सारा आहे आणि दुसऱ्या पत्नीचं नाव हगार आहे. म्हणा सारा आणि हगार. हा, आणि मग या वचनाचा अर्थ काय? सारा ही स्वतंत्र होती, तिच्यावरती बंधन नाही. आणि हगार जी आहे ही गुलाम बायको आहे, दासी आहे. त्याच्यापासून त्याला 2 मुले झाली. इश्माईल जो गुलाम म्हणून जन्मला आहे. कसा? म्हणा इश्माईल गुलाम म्हणून जन्मला. हा, पुढे लिहिलं आहे कारण त्याची माता गुलाम होती. अलग लक्षात? इश्माईलची आई म्हणजे कोण? इश्माईलची आई, तिचं नाव हगार. हगार ही दासी होती, म्हणजे सारेची ती सेवा कार्य करणारी होती. अलग लक्षात? म्हणून तिला गुलाम शब्द वापरलेला आहे. आणि गुलाम असल्या कारणानं त्या ठिकाणी लिहिलं आहे इश्माईल देखील गुलाम झाला. पुढे असं लिहिलं आहे उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय तुम्ही 1 पासून 37 वचनापर्यंत जर वाचलं तर तुम्हाला आणि मला ही डिटेल स्टोरी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. पुढे लिहिलं आहे इसाकाचा जन्म हा स्वतंत्रतेमध्ये झाला कारण त्याची माता स्वतंत्र होती, मोकळी होती. वाचा ते वचन उत्पत्ती 21 2रं वचन आणि 3रं वचन. उत्पत्तीचं पुस्तक याचा 21वा अध्याय 2 आणि 3 वचन. सारा गरोदर राहिली. हा, अब्रामाच्या म्हातारपणी पाहिलं ना, किती वर्षी मुलगा दिला पाहिला आपण? हा, साराला किती वर्षी लेकरू झालं? हा, आणि अब्राम किती वर्षाचा होता? 100 वर्षाचा होता. त्याविषयी या ठिकाणी नमूद केलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणजे स्वतंत्र आणि गुलाम यामध्ये फरक तुम्हाला आणि मला कळून येतो. पुढे लिहिलं आहे देवाने त्याच्याबरोबर 2 करार केले. प्रथम करार किंवा प्रथम वाचा त्याने दिली आहे सिनाय पर्वतावर. म्हणा सिनाय पर्वत. हा, आणि मी तुम्हाला सांगितलं ख्रिस्ताचं येणं पण कुठं होणार आहे? सिनाय पर्वतावर. पुढे असं लिहिलं आहे मोशेचे नियमशास्त्र देऊन केला. पहिला करार कुठं?
मोशेला देवाने काय दिला होता? नियमशास्त्र. पहिले 5 पुस्तकं त्याला काय म्हणतात? म्हणा, नियमशास्त्र. हा पहिला करार. दुसरा, आता याला गुलामगिरीतून किंवा गुलामगिरीत करार म्हटले गेले आहे. गुलाम मध्ये असलेला म्हणजे काय? त्याचे लोक आम्ही पाहतो किती वर्ष होते इस्रायल? 430 वर्ष. किती? कोणाच्या गुलामगिरीमध्ये होते? मिस्री फारोच्या गुलामगिरीमध्ये. आणि तुम्ही आणि मी त्याचा इतिहास पाहिलेला आहे की किती फारो त्यांना गुलामावानी वागून घ्यायचा. आणि मोशे पण त्याच्यातच होता, पण देवाने त्याची निवड केली आणि म्हणून मोशेच्या द्वारे देवाने इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून मुक्त केलं आहे. पुढे लिहिलं आहे. आणि दुसरा, या कराराची तुलना हगाऱ्याशी केली आहे. जुना करार कशाबद्दल सांगतो? गुलाम म्हणजे काय? हगार. म्हणा सगळेजण, हगार. तिच्या बरोबर हा करार केलेला आहे, जोडला गेलेला आहे. नंतर येशू ख्रिस्ताने नवीन करार केला. म्हणा, नवीन करार केला. या कराराची तुलना सारेशी केली आहे. सारा म्हणजे कोण सांगितलं तुम्हाला? स्वतंत्र स्त्री. बरोबर आहे. सारेशी केलेला आहे. आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते जेव्हा लोक आपल्या घरात येतील त्यावेळेस 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हगार ही दासी आहे आणि सारा ही स्वतंत्र आहे. ज्या लोकांचा ह्या करारामध्ये समावेश झाला ते लोक स्वतंत्र आहे. आमचा कशामध्ये प्रवेश झाला सांगा? आता गुलामगिरीमध्ये आहोत का आपण? का आम्ही फ्रीडमतेमध्ये आहोत? म्हणा, स्वतंत्रतेमध्ये आहोत. जगिक जीवनात पण आपल्याला गुलामगिरी आवडती का? कोणी आमच्यावरती दाब टाका, जबरदस्ती टाका, हे करा ते करा, आपण काय म्हणतो? हे मला नाही करायचं, होय तिकडं, मला मनाला वाटेल तेवढं करू द्या, आहे का नाही? त्याला काय म्हणतात? मी स्वतंत्र आहे. मला जर काय चाप खायची असेल तर मी खाणार. तुम्ही कोण मला सांगणार? मला याला काय मोकळीकता म्हणतात. उदाहरणार्थ मग या ठिकाणी लिहिलं आहे नवीन करारामध्ये आमचा काय झालेला आहे? समावेश झालेला आहे. आणि आम्ही आता कोणाचे पुत्र झालेलो आहे? अब्राम, इसाक आणि नंतर पण इसाकाच्या वंशावळीतून आमची सुरुवात झालेली तुम्हाला आणि मला बघायला मिळायची. म्हणून आम्ही आता स्वतंत्र आहे. पौलाच्या उदाहरणामधून 2 प्रकारचे यरुशलेम पाहायला मिळतात. किती प्रकार? 2. आता आलं लक्षात तुम्हाला काय आहे 2 यरुशलेम हे? पुढे लिहिलंय हगार अशा प्रकारच्या यरुशलेमचे रूपक किंवा दर्शक आहे. हगार जुन्या करारातली की त्या गुलामगिरीमध्ये गेली होती आणि रोमच्या सत्तेखाली होती व मोशेच्या नियमशास्त्राखालीही ती होती. पण पौल फक्त दुसऱ्या यरुशलेम बाबत सांगतो. ही यरुशलेम स्वतंत्र असून आपल्या मातेप्रमाणे आहे असे तो म्हणतो. आपल्या मातेप्रमाणे म्हणजे आपल्या आईप्रमाणे, जगातल्या आईप्रमाणे आहे अशी तो म्हणतो. दुसरी यरुशलेम. पौल या ठिकाणी सारे विषयी माहिती देत आहे. यहुदी लोकांच्या अनुसार ती सारेची अब्रामाची संतती आहे. म्हणा, मी स्वतंत्रता मध्ये आहे. मी दबावामध्ये जीवन जगणार नाही. मी गुलामगिरीमध्ये नाही. तर पौलाला या ठिकाणी गलती करा या ठिकाणी मंडळीला काय सांगायचं आहे की जे हे वचन दिलेलं आहे हे वचन कोणाविषयी सांगतं? जेरुसलेम माता हे सारे विषय बोलत आहे. कोणाविषयी बोलत आहे? सारा विषय बोलत आहे. आणि मग त्यामुळे आज आम्हाला हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सारा ही स्वतंत्रता मध्ये मोडली गेलेली आहे. नव्या करारात मोडली गेली आणि आम्ही नवीन करारामधून प्रभू येशू ख्रिस्तावरती काय ठेवत आहेत? विश्वास ठेवत आहे. त्याच्यामुळे देखील आम्हाला अब्रामाची संतती असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे जाऊया. तरी वरील यरुशलेम ही सारा आहे. आणि मग हे लोक काय सांगतात?
त्यांचं शिक्षण किती चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला समजून येतं. पहा, इब्री पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 22 आपण वाचूया. इब्री पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन क्रमांक 22 आपण वाचू. पण तुम्ही सिनाई पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश, देव पूर्णपणे केलेल्या नीतिमानांचे आत्मे. मागच्या आठवड्यामध्ये देखील आम्ही हे वाचलेलं आहे. बरोबर आहे का नाही? सगळेजण म्हणा. तर जुन्या करारामध्ये तुम्हाला आणि मला अशी मोकळीकता जाणवते का? सांगा मला. मोकळीकता ते वाचलं ना एखाद्याला म्हणतो अरे काय लिहिलंय काय माहिती बाबा, काही कळतच नाही. लगे डोकं हँग होतं माणसाचं. समजतच नाही ना ते. पण नवीन करारामध्ये फरक आहे ना. तर जुन्या करारामध्ये काय येतं, त्या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो देवाचे जे लोक असायचे जुन्या करारामध्ये, ते देवाच्या उपस्थितीला असे त्यांच्यामध्ये भय आणि भीती वाटायची. त्यांच्यामध्ये काय वाटायची? म्हणा, भीती वाटायची देवाच्या उपस्थितीची. का? देवाची उपस्थिती जर एखाद्याने पाप केलं ना त्याच्यावरती आली का, खेळ खलास त्याच्या जीवनाचा. कारण तो काय होता? भस्म करणारा अग्नी. काय होईल त्या माणसाचं किंवा त्या स्त्रीचं आम्ही त्याच्यात सांगू शकत. लोकांच्या मनाचं धाक धूक धाक धूक धाक धूक चालायची त्या ठिकाणी. एवढे लोक जुन्या करारामध्ये घाबरत होते. पण आता नवीन करारामध्ये काय आहे? निर्भयपणे जगता येतं माणसाला. घाबरण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आमच्यातली भीतीच देवानं काढून टाकली की बिंदास जगा. कशी जागा? म्हणा, बिंदास जागा. त्या यहुदी लोकांप्रमाणे आम्हाला आता भिण्याची गरज नाही. आम्ही नियमशास्त्राच्या बंधनामध्ये बांधलेले नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला त्याने आम्हाला प्रेम प्रगट केलं. जुन्या काळात वेगळं होतं बरं का. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला त्याने आम्हाला दया प्रगट केली. आमच्या जवळ दयाळूपणे तो आला आहे ना. शरीराने आपल्यामध्ये तो नाही, पण ज्या लोकांना तो भेटला वसका वसकी करणारा नव्हता. तो प्रेमाने बोलायचा. म्हणून तर त्याच्यामधून काय निघायचा? कळवळा. लोकांचा अंतःकरण तो पाहायचा आणि तो आतली आत तुटून जायचा. त्याला कनवळा यायचा, त्याला दया यायची असं लिहिलं आहे. बरोबर आहे. लोकांचे दुखणे बघून, आजार बघून, त्रास बघून या ठिकाणी लिहिलं आहे. सियोन पर्वतावरील दावीद राजाने यरुशलेम हे शहर बसवले आहे. कोणतं? यरुशलेम शहर सियोन पर्वतावरती आहे. पुढे असं आपण वाचतो त्याच्यामध्ये. आणि हा सियोन पर्वत यरुशलेम यहुदी धर्माचे प्रमुख केंद्र त्या काळाचा होता. मेन केंद्र. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि मग तुम्हाला आणि मला ही गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते की जुन्या करारातील मंदिर हे नव्या करारातील मंदिराची नक्कल आहे. जुन्या कराराचे मंदिर दाखवलं, आता त्याची काय आहे? नक्कल. कायला म्हणतात सांगा?